नमस्कार, मी अस्मिता भोसले S9च्या बातमीपत्रात आपले स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ठाण्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष एकत्र। ठाण्यात शासकीय विश्रांतीगृहात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत अजूनही राष्ट्रवादी व काँग्रेस हे गट स्वतंत्र नसून एकत्र असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड व गटनेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी जाहीर केले आहे। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 6 महिने उलटले असून आघाडीमधील वादाचा तिढा अखेरीस सुटला आहे। सभागृह नेते, विरोधी पक्ष नेता, महापौर पदांवरून निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षात गेले कित्येक दिवसापासून वाद सुरू आहेत। या वादाच्या भोवऱ्यात काँग्रेस पक्ष हा वेगळा असल्याचे जाहीरही करण्यात आले होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेत्यांच्या बैठकीचे आयोजन शासकीय विश्रांतीगृहात करण्यात आले होते। या बैठकीस आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, गटनेते रवींद्र फाटक, नगरसेवक दीपक वेतकर, नगरसेवक नारायण पवार इत्यादी सर्व नगरसेवक उपस्थित होते। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्यात कोणतेही वाद नसून आम्ही एकत्र आहोत असे S9शी बोलताना सांगितले। तोच होता, थोडासा 2-3 महिन्यासाठी एक दुरावा निर्माण झाला होता, पण सगळ्यांनी मिळून एकत्रित राहायचा निर्णय घेतलेला आहे आणि याचा शिक्कामोर्तब महाराष्ट्राची जी समन्वय समिती बसेल राष्ट्रवादी काँग्रेसची त्याच्यामध्ये अंतिम नाही, त्यांच्यावरती सोडू वरती। बाकी आम्ही ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे नक्कीच शिवसेनेला धक्का पोहोचेल अशा प्रकारची आघाडी झाली आहे। आम्ही शिवसेनेला धक्का देत आलेलो आहोत आणि धक्का देत राहू। हिंदी में जानना चाहते हैं किस प्रकार की बैठक हुई, क्या अंतिम निर्णय हुआ? हमारा अंतिम निर्णय थाना में हो गया है कि साथ में रहेंगे। एक प्रकार की मांग है शिवसेना को, ऐसा मराठीत पण परत घे। हाँ बोल विचार सर। सर काय सांगाल, बैठक होती एनसीपी काँग्रेसची ठाण्यात, काय नेमकं ठरलं बैठक? एनसीपी काँग्रेसची बैठक होती ठाण्यामध्ये आणि ठाण्यातल्या तमाम छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आम्ही सगळ्यांनी परत एकदा एकत्र येऊन पुढचे सर्व काल एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। स्थायी समितीचे विषय ज्या समिती आहे त्यामध्ये शिवसेनेवर काँग्रेस काही दिली होती? नाही, असं कुठेही गेली नव्हती, असं कुठेही तोडगा निघाला नव्हता, असा कुठेही समझोता झाला नव्हता। या सगळ्या अफवा होत्या, त्या अफवांवरती विश्वास कोणाचाही नव्हता आणि आता एकत्र राहण्याचा निर्णय झाल्यावरती ह्याच्यावरती चर्चा करण्याचं काय कारण आहे असं मला वाटतं। शिवसेनेला मात देण्याकरता तुम्ही पुन्हा एकदा आम्ही कायम धर्मनिरपेक्ष आहोत आणि धर्मांधींच्या विरुद्ध लढण्याची आमची विचारधारणा आहे आणि त्या विचारांची पाठराखण आम्ही दोघंही मिळून करणार। आम्ही एकत्र आहोत, एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ। महापौराचा जो अहवाल प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे आयुक्त पाठवला, त्यानंतर असं आहे की त्या आयुक्तांच्या महापौरांच्या विरुद्ध चौकशी करावी असं मी विधानसभेत मागणी केलेली आहे आणि कायद्यानुसार ती करणं, त्याच्यावर कारवाई होणं हे क्रमप्राप्त आहे, त्याच्याकडून कोणीच सुटू शकत नाही आणि नाहीतर उच्च न्यायालयाचे दरवाजे आमच्यासाठी उघडे आहेत। हिंदी में जानना चाहते हैं प्रकार की बैठक में क्या हुआ? हम पहले भी साथ थे, अब भी साथ रहेंगे, साथ साथ मिलके सांप्रदायिक शक्तियों का विरोध करेंगे। क्या शिवसेना को मात देने के लिए एनसीपी और कांग्रेस इकट्ठा है, ऐसा कहा जाता है? हमारी सांप्रदायिक शक्तियों से इतिहासकालीन लड़ाई है, वो लड़ाई लड़ते रहेंगे। काँग्रेस मधला अजूनही काही नगरसेवक नाराज आहेत, अजूनही ते शिवसेनेच्या भूमिकेशी बरोबर आहे, त्यांच्या साथीला आहे। जरी बैठक झाली तरी पण अजून ते शिवसेनेसोबत नाराजच आहे राष्ट्रवादीसोबत। पूर्णपणे दूर झाले का नाराज? आता अफवांवरती आम्ही विश्वास ठेवत नाही। काँग्रेसचा कोण नाराज आहे? आता सगळेच इथे आहोत। एका काँग्रेसचे तमाम नेते आमच्या बरोबर आहेत, सगळे नाराज कोण असणार? आणि यांचेच फॉलोअर नगरसेवक आहेत, इंडिव्हिज्युअल नगरसेवक नाही आहेत, सगळे हेच नगरसेवक आहेत। तर बाळकृष्ण पुर्णेकरांनी आमच्यातील विसंवाद बाजूला मागे सोडून आम्ही पुन्हा एकत्र कार्य करणार असल्याचे जाहीर केले। गेल्या 4 महिन्यांपासून शिवसेनेबरोबर काँग्रेस होते असं म्हटलं होतं, काय या वादात तिथे पडता पडलाय? नाही, तुमचं म्हणणं जे आहे ते अगदी चुकीचं आहे की शिवसेनेबरोबर काँग्रेस होती, हे चुकीचं आहे। आमचं म्हणणं एवढंच होतं की आम्ही राष्ट्रात काँग्रेस बलाढ्य पक्ष आहे, या ठिकाणी जो गट स्थापित झाला, एकत्रित स्थापित झाला, त्यातून काँग्रेस पक्षाचा गट हा वेगळा असावा अशी मनधारणा काही नगरसेवकांमध्ये आणि काहींमध्ये निर्माण झाली आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हा एक प्रयत्न केला की बाबा चला आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने जो
उच्च न्यायालयाचे निर्णय आहे त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्हाला काल आदरणीय माणिकरावजी ठाकरे प्रदेश अध्यक्ष यांनी सांगितलं की पुन्हा तुम्ही खाली बसून आपापसात जे काही निर्णय पूर्वीपासून जे घेतलेले आहेत त्याला शिक्कामोर्तब करा आणि आम्हाला कळवा. अशा पद्धतीने आज आम्ही बसलेलो आहोत आणि निश्चितपणे सर्व विषयांवरती चर्चा झालेली आहे आणि ह्या चर्चेचा ज्या काही बाबी आहेत त्या आता प्रदेश पातळीवरती सांगण्यात येतील आणि त्या अनुषंगाने प्रदेश पातळीवरून जे काही निर्देश आम्हाला मिळतील त्या निर्देशाप्रमाणे निश्चितपणे या ठिकाणी ज्या गुण्यागोविंदाने दोन्ही पक्ष एकत्र येऊन ज्याप्रमाणे लढले त्याप्रमाणे शहराच्या विकासासाठी निश्चितपणे पुढाकार घेऊ. स्थानिक लेवलला आम्ही एकत्र होण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, अनेक बाबींवरती जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचा संपूर्ण अहवाल प्रांतात, कारण शेवटी वरिष्ठांना खालच्या सगळ्या गोष्टी कळवणं हे आद्य कर्तव्य असतं आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या गोष्टी वरिष्ठांना कळवल्या जातील आणि त्या अनुषंगाने पुन्हा आम्ही अशाच पद्धतीने आपल्यासमोर येऊ. नाही, नाराजीचा विषयच नाहीये ना, नाराजीचा काहीच विषय नाही. आपण नाराजी कशासाठी सांगता मला काही कळतच नाही. आता तुम्ही सांगितलं काही नगरसेवक नाराज आहेत, नाराजीचा विषयच नाही. आम्ही सगळे इथे आहोत, त्याच्यामुळे आमच्यामध्ये कोणत्या प्रकारची नाराजी नाही, आमच्या नगरसेवकांमध्ये कोणते. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश परबसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. राज्य शासनाने गुटख्यावर बंदी घातली असली तरीही चोरी छुपे गुटखा विकत असल्याची माहिती उघडकीस येत आहे. होलसेलमध्ये गुटख्यांच्या पिशव्या घेऊन किरकोळ विक्रेते कागदाच्या पुडीत गुटखा बांधून विकत आहेत. विशेष म्हणजे 1 रुपयाचा गुटखा 4 रुपयाला विकला जात आहे. राज्य शासनाने नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता गुटखा बंदी लादली आहे. मात्र प्रत्यक्षात ही गुटखा बंदी कागदावरच असून सर्रासपणे गुटखा व पान मसाला विक्री सुरू आहे. खुलेआम होणाऱ्या विक्रीवर निर्बंध लादल्याने चोरी छुपे ज्यादा पैसे देऊन विक्री सुरू असल्याची माहिती ठाण्यातील घाऊक विक्रेत्यांकडून मिळाली आहे. तर गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भरारी पथकाने 4 दिवसात 628 ठिकाणी तपासणी केल्यानंतर 12 ठिकाणी 10,68,701 रुपयांच्या गुटख्याचा साठा जप्त केला आहे. तर सर्वाधिक 8,56,500 रुपयांचा गुटखा नवी मुंबईत 3 ठिकाणी सापडल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त S.K. शेरे यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश परबसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. मुलुंड पश्चिम झवेरी रोड येथील 3 दुकाने काल रात्री फोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून त्यापैकी एका दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्याच्या मदतीने त्या चोरांचा तपास मुलुंड पोलीस करत आहेत. मुलुंड पश्चिम येथील झवेरी रोड येथील काल रात्री 3 दुकाने फोडून चोरी झाल्याची घटना घडली. कला नॉवेल्टी, कल्याणी वॉच अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि मेट्रो स्वीट्स कॉर्नर या 3 दुकानांमध्ये चोरी झाली आहे. यापैकी कला नॉवेल्टी या दुकानाची 2 टाळी फोडण्यात आली असून सेंटर लॉकमुळे दुकानातून कुठल्याही प्रकारची चोरी झाली नाही. मात्र कल्याणी वॉच अँड इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाची टाळे फोडून 10 ते 15 घड्याळे, रिफिलिंग करण्याचे 10 डेमो फोन व 1200 रुपयांची चोरी झाली असून मेट्रो स्वीट्स कॉर्नर या दुकानातून काजू, बदाम, पिस्ता यांच्या बरण्या व महागातली चॉकलेट्स चोरण्यात आली. या दुकानांच्या मालकांनी सकाळी 7:30च्या सुमारास दुकान उघडायला आले असता दुकानाच्या सामानाची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्वरित त्या दुकान मालकांनी मुलुंड पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली. तसेच मेट्रो स्वीट्स कॉर्नर या दुकानात CCTV कॅमेरे असल्याने पोलिसांना चोरांचा शोध घेण्यास मदत होणार आहे. तरी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेखा खजुरे करत आहेत. शिवाय रस्त्यावरील विजेचे खांब बंद असल्याने रात्रीच्या अंधारात हा प्रकार घडत असावा असे दुकान मालकाने S9शी बोलताना सांगितले. 7:20 को मेरे को फ़ोन आया, अपना शटर टूटा है बोलते, वही सब ने मॉर्निंग आया, तभी उसके बाद कंप्लेंट किया. तभी आधे 1 घंटे में पुलिस आया, उसके बाद ये सब करके गया. बाजू में CCTV कैमरा में भी आया, एक 10 डेमो मोबाइल गया, 10-15 वॉच गया, 1,000-1,200 कैश. 7:30 8 o'clock का पुलिस आया. अंदर अपना रोड लाइट भी नहीं है. ये अपना मेरा नाम विनोद सत्रा है, कला करके मेरा शॉप है. ये अपना आदमी लोग 10 बजे आया था दुकान खोलने के लिए, तो दोनों आदमी लोग 10 बजे दुकान खोलने के लिए आया था, तो शटर के ये अपना दोनों लोग ओपन थे और ये मिडिल का शटर बेंड किया था. आगे भी 2 दुकानें में चोरी हुई है, एक ही टाइम पे मतलब चोरी हुई है. और ये रोड पे पूरा एकदम अंधेरा रहता है, लाइट बिल्कुल नहीं है ये रोड पे एकदम. तो वहाँ पे भी मतलब पुलिस कंप्लेंट किया है, यहाँ पे भी पुलिस कंप्लेंट किया है. नीलम जगतापसह अस्मिता भोसले, S9 न्यूज मुंबई.
S9च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची.